राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम
कृष्ण हरे जय जय राम। आलिया भोगा सिया सावे सादर, 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 देवावरी भार घालुनिया, देवावरी भार घालुनिया, देवावरी भार घालुनिया, आलिया भोगा आलिया भोगा सिया सावे सादर, आलिया भोगा सावे सादर, सावे सादर, देवावरी भार घालुनिया, देवावरी भार घालुनिया, देवावरी भार घालुनिया, निवारी सागरे, निवारी भगत वासु निवारी सागरे, मगत कृपा सिंधु निवारी सागरे, रतिया पुरे कायर, ये रतिमा पुढे कायर, ये रतिमा पुढे कायर, राजिया मोटी दुकान, राजी बुद्धी सुखार, राजिया मोटी दुकान, या बुद्धी दुखार, शरण निवास, आलिया भोगा आलिया भोगा आ
बेस कमी करा, बास कमी करा. ये रे देवा पुढे का कायर गाव गेलं ते
सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक भयाचे पोटे दुःखाची आरासी शरण देवासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक पांडुरंगा करू प्रथम काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करविना धौमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णापदा वाक्सिद्धी सहजातीच्या चरणवता दंडवत आता वंदू ब्राह्मण जाचर पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते नंदया माझ्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल उच्चार विनतया माझ्य दंडवत आता नमो रंग भूमिका भोगासी असावे सादर देवावरी भार घालोण्या मग तो कृपा सिंधू साकडे येरते बापुडे काय रंक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम आहे सर्वांना याची कल्पना आहे। आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अनेक राजकीय पद भूषवलेले समाज उपयोगी परोपकारी जीवन जगलेले स्वर्गीय दशरथजी नारायणजी तिवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या सौभाग्यवती इंदुमतीताई तिने सुपुत्र संजय राजेंद्र नितीन बराच मोठा परिवार बंधुवर्ग आहे रमेश प्रकाश संतोष रवींद्र निलेश आणि अमित एकदा वाचायचं असं ते कागद या सर्व परिवाराच्या वतीने मिळालेलं निमंत्रण आमचे राजूभाऊ भेरे रवी भेरे यांनी यांच्याशी संपर्क या घराण्याशी संबंध असल्यामुळे अधून मधून कुठपर्यंत आले किती वाजता येणार त्यांनी घेतलेली काळजी
आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमच्या आवडीचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज, दाढीवाले बिगर दाढीवाले दोघांनाही प्रथमतः वंदन करतो. विनेकरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य, पाठीमागचे टाडकरी, इकडचे गायनाचार्य, बसलेल्यातही काही महाराज असतील. सर्वांचं नाव मला माहिती नसलं तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील सर्व महाराज मंडळीला, गुणीजन मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. माझ्या पुढे बसलेली सगळी आकाशाच्या उंचीची मोठी मोठी मंडळी, त्या सगळ्या मोठ्या मंडळीला धाकट्याचा नमस्कार. काहीची नावं घेतली तर काहीची राहून जातात. सर्वांना उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि तिवरे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल उपजेते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ठरलेला आहे, उत्पत्ती त्याचा नाश आहे, जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. प्रत्येकाला इथे वसिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वसिला लावा, इथं नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता. शर्माजी, त्याचाही भाचा अभिमन्यू मेला. कोण? अर्जुन ज्याचा बाप आहे, भगवान कृष्ण ज्याचा मामा आहे, त्याचाही भाचा मेला. मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य, छाती काढण्यात काही अर्थ आहे का? भगवान मामा असून त्याचा मेला भाचा. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला. पाणी प्रधानानं पाजलं, पण एकही पोर बापाला पाणी पाजायला नाही. जिथं देवाच्या बापाचीही अवस्था झाली, बरोराजी, आपला पप्पा कशात लावला? आएगा सो जाएगा, कोणी असू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए, पीर मर गए, पीर मर गए, पैगंबर मर गए, पीर मर गए, मर गए, तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. कभी कभी सन्यासी मर गए, हम मरोगे. तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपे तपे सन्यासी मर गए, मरोगे.
आहे तिथंच असते. बरोराजी शहापूरवरून आषाढीला 50 वारकरी एसटीत बसले. ज्ञानोबा तुकाराम म्हणत 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 एसटी 10 तासांनी पंढरपुरात पोहोचली. पंढरपुरात पोहोचल्यानंतर आतले एकमेकाला म्हणतात, उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे शहापूरहून गेलं, 10 तास गेलं. आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं म्हणायचं असते मरण आलं, येतच नाही, ते तिथंच आहे. आमचा जन्म जर 1950 चा असेल आणि मृत्यू 2030 ला असेल तर 30-50 कडे येतच नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जातो. दिवसेंदिवस आपण चाललोय ते मरणाकडे, एवढं लक्षात ठेवा. मरण जवळ करतोय आपण, कारण जीवन ही नदी आहे. आणि नदी शब्द आला की उगम आणि संगम, शर्माजी 2 शब्द येतात. नदीचा उगम असतो आणि नदीचा संगम असतो. मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा समुद्र आहे, जन्म हा पर्वत आहे. सुख आणि दुःख या नदीचे 2 काठ. सुखस्य अनंतरं दुःख, दुःखस्य अनंतरं सुख, हे दोन्ही घडतं. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहेत. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना दैवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात, त्याचंच नाव जीवन आहे. सकाळी पांढऱ्या कापडामध्ये प्रेत गुंडाळलेलं चौघाने खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललाय. मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर संध्याकाळी 8 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बाणपूर डीजेच्या तालावर डिस्को. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख या दोन्हीचं मिश्रण ज्याच्यात आहे त्याचं नाव जीवन आहे. म्हणून जीवन ही नदी आहे, जन्म हा पर्वत आहे, मरण हा सागर आहे. सुख दुःख नदीचे काठ आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. आणि ते अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य आयुष्य जपत से महाकाल जपत से ताचा गोरवास ताचा गोरवास राधे राधे हरि राधे राधे हरि धनधारा पुत्र जना 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 धनधारा तुम्ही नागपूरहून आला बाबा, आम्ही शहापूरचे नाही, आपण सगळेच प्रवासी. प्रवास कधी संपतो बरोराजी? शहापूरचा माणूस ठाण्याला गेल्यावर, ठाण्याहून वापस येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या क्वार्टवर बसलो होतं सकाळी तिथं संध्याकाळी येऊन बसतं, बायकोला म्हणता आण बरं चहा, कटकट संपली. म्हणजे जिथून सकाळी गेलं
तिथं संध्याकाळी वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आम्ही प्रवासी, आणि जर प्रवास सिद्ध झाला तर एक लक्षात ठेवा, प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर आहे. आपण प्रवासी आहोत आणि प्रवास शर्माजी तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. हे वैचित्र्य माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो, 90चा आजोबा काठी टेकत नातवाच्या अंत्ययात्रेत. ज्याची चिता पेटली ते पोर 22 वर्षाचा आहे आणि हुंडके देव देव रडतो तो आजोबा 90चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल कोण कोणाच्या आधी जात, हा प्रवास आहे. प्रवास तिकिटावर आहे. फार मोठी दुःखद घटना यांच्या जीवनात घडलेली आहे, ती कधी भरून न येणारी. महत्व नंतर कळतं, ती व्यक्ती गेल्यावर तोपर्यंत महत्व कळत नाही. वडील बसून असतात ना घरी, वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेले, केवढाही मोठा फोटो लावा, घराचा दरारा निघून जातो. त्या मुलांना विचारा तुम्ही, संजय असेल, राजेंद्र असेल, नितीन असेल, तुम्ही किती मोठं व्हा, अख्ख्या ठाणे जिल्ह्यात तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण दशरथजीच्या शाबासकीत जो स्वाभिमान आणि प्रेम होतं ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जा. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आणि हे असं ठरलेलं आहे, जेव्हा कौतुकाचे दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, बऱ्याच लोकांचे अनुभव असेल, तेव्हा कौतुकाची शाबासकीची थाप निघून जाते. ज्याने कष्ट उपसलेले असतात, मुलांसाठी सगळे केलेलं असते, मुलंही मोठी झालेली, संपत्तीनेही मोठी झालेली, आणि मग मुलं विचार करतात, आपल्या बापानं आपल्यासाठी एवढं केलं, आता बापाला सुखात ठेवायचं. मुलाची इच्छा, येशीचा रूम, बरं का अंदाज, येशीचा रूम बांधून देतो, तिथं बापाच्या सेवेसाठी माणूस ठेवायचा म्हणतो. सगळी तयारी झालेली असते, पण त्या एसीच्या रूम मध्ये फोटो लावावा लागतो. हे अरे जिथं देवाला सोडलं नाही या घटनेनं, तर माणसाचा काय हिशोब लावता? 2-3 मिनिट घेतो, किती मिनिट वाढले सर्वांना माहिती आहे. वेळच संपवतो. तुम्ही आता इथूनच आले, मी शनी शिंगणापूरला रामायण चालू आहे, तरी पहाटे 5ला उठून सवयीप्रमाणे 10ला 2 कमी असताना, म्हणजे तुम्हाला 12ला 2 कमी असताना मोकळे करतो. शर्माजी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. 14 वर्षाचा वनवास संपला. नंदीग्रामात भरतजी आहे. हनुमानजीच्या करवी रामचंद्रजींनी निरोप पाठवला की माझ्या भरताला निरोप द्या म्हणावं, दुपारपर्यंत रामचंद्र येणार. निरोप आला, भरतजी आज तुम्हारे भैया श्री रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं, सावत्र भावाचा आनंद सांगतो. मारुती रायाच्या भोवताल नाचला पहिल्यांदा भरत नंदीग्रामात. दंडवत घातला, पायावर डोकं ठेवून रडला, हनुमानजी काय देऊ या संदेशाच्या मोबदल्यात? हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काही नाही माझ्याकडे, माझा दादा येईल, माझ्या वहिनी, दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौसल्या आरती ओवाळेल, दादाचा जय जयकार होईल, एकदा राजा राणीचं रूप सिंहासनावरचं मी या डोळ्यानं पाहिल आणि मग पवित्र झालेले पोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हा सावत्र बंधूचा आनंद आहे. इथं भाऊ विधभऱ्या बांधासाठी भावाचा खून करतात.
आणि हा भरत सावत्र भाऊ आहे. तिथून नंदी ग्रामातून जे पळत गेले अयोध्येत, भरतही 14 वर्षांनी आला होता नंदी ग्रामातून. माय कौशल्याच्या महाला पुढे माताजी ओळखला आवाज. कौशल्या माई बाहेर. क्या हो बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरा भगवान रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाला है. एवढं ऐकलं आणि माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. हे नीट ऐका. भरत जी म्हणाले, माँ 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा. तो रोती क्यों? रोने का अलग कारण है बेटा. क्या हुआ? आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई बेटा. अगर तुम्हारे पिता दशरथ होते तो नाचने लग जाते. उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही. मी का सांगतो, जिथं रामाचा राज्याभिषेक बघायला रामाचा बाप नाही, या घटनेनं परमेश्वराला सोडलं नाही तर तिथे काय पार आम मानवाचा. म्हणजे विधी लिखित आहे, त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. का? बिरलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भज भज रे रघुवीर. म्हणजे अनुभव आहे सर्वांचे आहे ना. आधी रूळ टाकलेले आहे, मग रेलगाडी धावते शर्माची. रुळाला वळण असतात. ड्रायव्हर खूप हुशार आहे. ड्रायव्हरने ठरवलं की एवढं 10 किलोमीटरचं वळण घेत असल्या आपण डांबरी रोडनं रेलगाडी नेऊ. त्याच्या बापान जाईल का आता? जरी वळण चुकवायचा प्रयत्न ड्रायव्हरने केला तरी गाडी जसे जसे रुळाला वळणं तशी वळणं घेत 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 जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी आमचं जसं प्रारब्ध तसं ते दुःख देणार आहे. का? आता ड्रायव्हरच्या हातात नाही, गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आता आमच्या हातात नाही, शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तव आहे प्रारब्ध अधीन. जसं प्रारब्धात आहे त्यानुसार सगळे घडत असते. याच्यात कोणी बदल करू शकत नाही. देह तव आहे प्रारब्ध अधीन. हे कर्माचे 3 विभाग आहे. एक प्रारब्ध आहे, एक क्रियमाण आहे, एक संचित आहे. आता जे आपण भोगतोय त्याला प्रारब्ध म्हणतात. साचलेलं आहे ते संचित आहे आणि चालू आहे ते क्रियमाण. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये शेतातलं पीक क्रियमान आहे. कणगीत साठवून ठेवलेलं धान्य हे संचित आहे आणि गिरणीवर दळायला नेलं हे प्रारब्ध आहे. हे 3 विभाग लक्षात घ्या. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. ज्याप्रमाणे संचित असेल तसं तसं ते भोगावं लागतं. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. कुठेही जा ते तुम्हाला सोडत नाही. महाराज म्हणतात ते चुकवण्यासाठी मी रात्रीचा पळालो. कर्माच्या भयाने गेलो रातोराती.
तर ते माझ्या पुढं होतं 2 किलोमीटर. कर्म ते सांगा ती पुढं कर्माच्या भयाने गेलो रातोराती. कर्म ते सांगाती पुढे चाले. कर्माच्या भयाने बैसलो समाधी. कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्माच्या भयाने बैसलो कपाटीन. कर्म हाती काठी लागे पाठी. कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा, पोट तुमचं तुम्हाला सोडत नाही. कुठेही जा. माणसं जन्मगाव का सोडतात याचं एकच उत्तर आहे, पोट. कोणी असू द्या, त्याला देशभर जगात का फिरावं लागतं? एकच उत्तर, पोट. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते. यही पेट से खातिर आदमी मुल्क मुल्क सब फिरते. यही पेट से यही पेट से आदमी मुल्क मुल्क सब फिरते. यही पेट से आदमी मुल्क मुल्क फिरते. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया रोका. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया रोका. यारो पेट बड़ा बाबा, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाबा, सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. कहत कबीरा सुन भाई साधु, सब दुनिया से न्यारा. भला बिचारा पशु पंछी, वही पेट ने घेरा. यारो पेट बडा बाका. माणसं जे फिरतात याचं एकमेव कारण पोट आहे. आणि त्या पोटाच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं गाव सोडून जा, तालुका सोडून जा, जिल्हा सोडून जा, महाराष्ट्र सोडून जा, भारत सोडून परदेशात जा, हे सगळे सोडा, पण पोट नाही सोडत तुम्हाला, हे लक्षात ठेवा. पोटा भेने जिकडे जावे पोट, तिकडे पोटची येते सवे. पोट लागले पाठीसीन पोट हिंडीवी देशोदेशी. विथे एवढे पोट केवढा बोभाड तयाचा. म्हणून एक संताची तक्रार आहे देवाकडे. देवा बाकीची इंद्रिय दिली याच्याबद्दल आमचं गारानं नाही, फक्त याच्याबद्दल तक्रार आहे. पावती यो चलने फिरणे को, हात दियो हरि कृत्य करायो. पाव दियो चलणे फिरणे. पाय दिल्यामुळे चालता येतं, फिरता येतं. हात दिल्यानं काम करता येतं.
हात दियो हरि कृत्य करायो, नाक दियो मुख शोभत ताकरी, नैन दियो तीन मार्ग दिखायो, जीभ दियो कान दियो सुनिए हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो. याच्यावर कीर्तन होईल. मी थोडक्यात फक्त ही तक्रार संताची देवाकडे. पाव दियो चलणे फिरणे को, हात दियो हरिकृत्य करायो, नाक दियो मुख शोभत ताकरी, नैन दियो तीन मार्ग दिखायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो, सुंदर सब साज दियो परमेश्वर, पेट दियो बडो पाप लगायो. माणसं पाप का करतात याचं एकमेव कारण पोट आहे. मग त्या पोटाच्या भीतीनं कुठेही जा, तुम्हाला तुमचं पोट सोडत नाही. तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा, तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही. यथा धेनू सहस्रस्य वत्सम विंदती मातरम, गायीचा आणि वासराचा दृष्टांत आहे बरं का शर्माजी. ते हे गाय नाही जर्सी, खिल्लाऱ्या गाई, त्या गावरान गाई. पूर्वीचे गायीचे कळप, तुमचा जुना काळ, कळपानं गायी चरायच्या. वासरू सोडा गोठ्यातून, 1000 गायीचा कळप आहे. वासरू गोठ्यातून सोडलं की पहिल्यांदा ते शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारतं. तिथं गेलं म्हणजे 999 गायी डावलून आईच्याच कासेला. एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. ते किल्लारी गाय, गावरान गाय, हे जर्सी नाही बैताड, याला काही कळत नाही. पूर्वीचे माणसं गावरान गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वीचे. मी काही बोललो का पुढं? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा पुढं डांबरीवर, समजावं याचा तिळभर दोष नाही जर्सीच्या दुधाचा. यथा धेनू सहस्रस्य वत्स विंदती मातरम, 1000 गायी कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा. 999 गायी डावलून वासरू आईच्याच काशेला लागतं. तसं 135 कोटी भारताची लोकसंख्या असू द्या, तरी कर्म त्या कर्त्यालाच जाऊन भेटतं, दुसरीकडे नाही. कर्तारम प्रति गच्छति, येथा धेनू सहस्रस्य वत्स विंदती मातरम. 1000 गायीमध्ये वासरू आईच्या काशेला. तसं किती लोकसंख्या असू द्या, तरी कर्म कर्त्यालाच, त्याच्या भीतीनं कुठेही जा, ते तुम्हाला सोडत नाही. म्हणून प्रमाण होऊन गेली. कर्माच्या भयाने गेलो रातोराती, कर्म ते सांगा ते पुढं चाले. कर्माच्या भयाने बैसलो समाधी, कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्माच्या भयाने बैसलो कपाटीन, कर्म हाती काठी लागे पाठी. तुका म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. तुकोबाराय म्हणतात, कर्माच्या भीतीनं कुठेही गेला ना, तरी कर्म सोडत नाही ना, भोगावंच लागतं ना. मग आजपासून घाबरायचं नाही, उलट भोगायसाठी तयार राहा. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी
विधी लिखित आहे. तुम्ही कुठेही जा, लपून बसा, तरी ते चुकत नाही ना. महाराज म्हणतात आता उद्यापासून घाबरायचं नाही, उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर. पुढेही जा. और देवादिकाला ते सहज सहज माणसं म्हणतात, भगवान के दरबार में देर है, अंधेर नाही. उशीर लागतो पण न्याय आहे हे लक्षात ठेवा. उशीर लागला, जिथं देवाला उशीर लागला तर आपलं काय घेऊन बसता तुम्ही. राम अवतारामध्ये रामचंद्रानं वालीला बाण मारला, वाली खाली कोसळला आणि वाली भांडला सुद्धा. हा धर्म आहे का देवा? जगाला सांगता धर्माकरता अवतार घेतो. पहिली चूक आहे, तुम्ही जगाचा बाप आहे ना. मग जगाच्या बापाचा धर्म आहे का? एका मुलाला मारतो बाप, न एका मुलाला जवळ करतो. मै बाईरी सुग्रीव पियारा, माझ्या भावाला जवळ केलं आणि मोठ्याला मारता आणि पुन्हा बाप म्हणून घेता. मी तिथेच होतो म्हणून सांगतो या. आणि पुन्हा स्वतःला क्षत्रिय म्हणता. क्षत्रियचा धर्म काय आहे? सामोरासामोर लढाई करणे, झाडाच्या आडून बाण मारणे हा पारध्याचा धर्म आहे. पारध्याच्या धर्मानं मारता आणि क्षत्रिय म्हणून घेता. मारे हो मोई व्याधी की न्यायी बै बैरी सुग्रीव पियारा, अवगुण कवण नाथ मोई मारा. बरंच शाब्दिक भांडण झालं. राम अवतारामध्ये रामचंद्रानं बाण मारला वालीला. तो वाली कृष्ण अवतारामध्ये पारधी झाला आणि हा कृष्ण झाला. एक अवतार वेळ लागला पण न्याय मिळाला का नाही. आता कृष्णजी झाडाखाली बसले आणि ते चरण असं चमकलं कृष्णजीचं, असं वाटलं पारद्याला हरिण बसलेला आहे. मारला बाण पारध्यानं श्रीकृष्णाला. तेव्हा रामानं वालीला मारला, तो राम कृष्ण झाला आणि तो वाली पारधी झाला. आता पारध्यानं कृष्णाला मारला. देर है लेकिन अंधेर नाही. उशीर लागतो. जिथं देवाला चुकलं नाही तिथं आपलं काय घेऊन बसता. आपण लक्षात घ्या, काही माणसं बरोबर इथे आम्ही नाही का बरे रात्रंदिवस भजन करता, ज्ञानबा तुकाराम झेंडा खांद्यावर चालले, पंढरपूरला चालले, आळंदीला हरिपाठनं काकडान कुठं चालले, कीर्तनाला कुठं चालले, वारीला. अरे आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, सप्ताहाला वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, आणि एकही तमाशा चुकवत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का आणि तुम्ही एवढे दुःखी का? ही काय आताची परंपरा आहे का भाऊ? अजिबात देवाला न विचारणारा दुर्योधन दिल्लीच्या गादीवर होता आणि भजन करणारे वनवासात होते. हे तर माहिती. घरी गेल्यावर विचार करा. म्हणजे भजन केलं म्हणजे प्रारब्ध चुकतं असं नाही, ते भोगावंच लागतं. कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं शर्माजी? नदीच्या काठाला बसलं आणि दिवसभर पाणी बघितलं ताण लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे मग फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येणे, हा फायदा. ही भजनाची ताकद आहे. नाही तर जरा विचार करा, हाक मारली तर 50 दासी पडत यायच्या द्रौपदीच्या पुढे. हे ऐश्वर्य भोगलं. 5 पांडव ज्यांनी एवढं ऐश्वर्य भोगलं, पण 12 वर्षे हरणाचं कातडं गुंडाळून कंदमुळं शोधत होते जंगलात. आणि द्रौपदीनं डोक्यावर माठ घेऊन तळ्यावरचं पाणी झोपड्यात आणायचं. 12 वर्षे डोक्यावर माठ घेऊन पाणी भरलं. 5ही पांडवांनी हरणाची कातडं गुंडाळून कंदमुळं शोधले, तरी एकाही भावानं रोगोर घेतलं नाही आणि द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही का? ही भजनाची ताकद सांगतो. हा भजनाचा फायदा आहे. तर पाहते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी कोणी असू द्या. अरे भजन कशाला? ज्याचं भजन करतोय आपण तो रात्रंदिवस पांडवाच्या सोबत आहे, तरी
तरी त्यांनाही भोगावं लागलं. कृष्ण साह्य पांडवासे कृष्ण कृष्ण साह्य पांडवासे कृष्ण साह्य पांडवासे भोगी नष्ट करते गोरी कष्ट चोरसे हरि हरा साय हरि हे नामदेवाचे अभंग असल्यामुळे तिकडे कोणाचं लक्ष नाही. तुकोबारायचा गाथा पाहतात, पण हा अख्खा अभंग प्रारब्धावर आहे. याच्यावर 7 दिवस कीर्तन होईल. तरी मी वाचून दाखवतो 1 मिनिटात. वाचून मी लिहून नाही आणला, एकदाच वाचायचं असतं. रमेश, प्रकाश, संतोष, रवींद्र, निलेश, अमित, बरोबर आहे का? चुकलं? तेच म्हणतो, एकदा वाचलं की पाठ झालं पाहिजे. संजय, राजेंद्र, नितीन, राहिलं काही? काय राहिला? इंदुमती. पण झाली ना यादी पाठ. बस तसंच अभंगाच आहे. विठ्ठल कृष्ण सहाय्य पांडवासे ते भोगती नष्टतरेशी सहाय्य केली. हरिहरासी प्रारब्ध पुनाशी टळणाशी प्रारब्धाची ठेव झाले. भिक्षुक पांडव राज्य घोडे भागे सर्व सांडेला ठाव प्रारब्धे संचिता आदिन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र गुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नयराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे कर्मरेखा टळणा बाण लागला जगजीवना कृष्ण सांडेल्या गोपांगना हे नारायणा ऐशे निवार जन्मांतरे राज्य सांडे रघुवीरे सविविडी वाणरे फिर दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे शरीर संचिता आदिन धर्मराजा हिंदे वणवण कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. हे घरी गेल्यावर वाचून घ्या. हे सगळे अभंग प्रारब्धा. मग कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही. जंगल जंगल राम फिरे लंका में रोवे सीता माई कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल गटे नाराई. नामा म्हणे कर्म देवादिका चुकेना. जिथे देवाला चुकत नाही तर आपलं माणसाचं काय घेऊन बसलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे पा जे विधिलिखित आहे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे घडणारच आहे. किती चुकवण्याचा प्रयत्न केला तरी ते चुकत नाही ना. मग उद्यापासून घाबरायचं नाही, उलट भोगायची तयारी ठेवायची. आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचे शब्द आहे देवावरी भार घालून या. हे महत्वाचं आहे. जबाबदारी त्याच्यावर टाकायची.
कारण त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो आपल्या प्रकरणात लक्ष घालत नाही. बरं का? नाही तर द्रौपदीला ओढत आणलं ना भर सभेत, सर्वांना पाड आहे. कौरवी पांचाळी सभे जेव्हा केस धरून ओढत आणलं द्रौपदीला. थोडीशी मजा सांगतो बरं का शर्माजी. महाभारत आणि रामायण दोन्ही ग्रंथ महान आहेत. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही रामायणच सांगता, महाभारत का नाही सांगत? ते सांगायची गरज नाही. गल्ली पासून दिल्ली सांगायची काय गरज? फरक काय? फरक एकाच वाक्यात सांगतो. माझं ते माझं आणि भावाचं ते माझंच, हे महाभारत. भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं, याचं नाव रामायण. हा फरक. माझं ते माझं आणि भावाचं ते माझं, हा दुर्योधन. भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं, हा भरत. एक साम्यता पहा. रामायणातलं पात्र जटायू, महाभारतातले भीष्म. ते पितामह, हा गिध पक्षी आहे. साम्यता तिथे वस्त्रहरण, इथे सीताहरण. इथपर्यंत आलो. अगदी 2 मिनिटात सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. तिथे वस्त्रहरण आहे भीष्माच्या पुढे आणि इथे सीताहरण आहे जटायू पुढे. टाकेत माहिती असेल तुम्हाला? टाकेत इथे इगतपुरा तालुक्यात टाकेत नावा, तिथं पडला जटायू. हे सगळ्या इतिहास नाशिक जिल्ह्यातला आहे. आता थोडा पुन्हा विचार करा. वस्त्रहरण करणारे बाहेरचे नाही, वाड्यातलेच पोरं. कौरव कुठले आहे? वाड्यातलेच. आणि वस्त्रहरण जिचं करतात ती वाड्यातलीच. ज्याच्या पुढे वस्त्रहरण चाललं तो वाड्यातला म्हातारा भीष्म बसलेला. हे डोळापुढे चित्र आणा. उलट इकडे पहा. सीताहरण करणारा लंकेचा आहे, बलवान आहे. पाहणारा जटायू आहे. इथे पाहणारे भीष्म आहे. ताकद नाही, हत्यार हातात घ्यायची गरज नाही भीष्माला. नुसतं उठून उभे राहिले असते आणि आवाज दिला असता, खबरदार दुःशासन, लटलट लटलट कापला असता आणि द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं असतं. एका शब्दानं थांबलं असतं. तरी बघत बसलं म्हातारं, पण बोललं नाही. जटायूला माहिती आहे मी रावणाच्या पुढे वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही, तरी तुटून पडला रावणावर. काय झालं? भीष्म एकही शब्द बोलले नाही, बाणावर पडून मरावं लागलं. जटाळू तुटून पडला रावणावर, रामाच्या मांडीवर मरण आलं. परहित बस जनके मन माहितीनं कौचक दुर्लभ कछु नाही. पहिल्यांदा द्रौपदीनं भीष्माकडे पाहिलं होतं. आचार्य, मी हारल्या गेली का? द्रौपदीचा प्रश्न पहा. माझ्या पूर्वी माझे 5 पती जुगारात हारले, म्हणजे कौरवाच्या ताब्यात गेले. मग पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? प्रश्न द्रौपदीने विचारला भीष्माला.
पणावर लावणारा स्वतंत्र पाहिजे ना. हे तर माझ्यापूर्वी हारले पाचही, यांचा काय अधिकार. विष्णू म्हणले बेटा तुझं खरं असलं तरी मी यांचं खाल्ल्यामुळे न्याय देऊ शकत नाही. ही बिमारी तेव्हापासूनची आहे, यांचं खाल्ल्यामुळे. तेव्हा द्रौपदी रागावली. नसा सभा यत्र नसंती वृद्धाः. धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारे माणसं नाही, आणि धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाही. मग द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खालीच मान घातली. सभेतलं सांगतो. कृपाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. द्रौपदीला वाटलं जाऊ द्या, बाहेरचे बुवा आपल्या हक्काचे 5 बसले आहे. पांडवाकडे बघितलं, चौघांनी खाली माना घातल्या. गरम रक्ताचा दादा भीम उठणार होता, मांडीवर थाप मारली धर्मानं, थांब. शेवटी आपलं रक्षण बाहुबलानं करण्याचा प्रयत्न केला. अबला नाईलाज झाला बरोबर. आणि मग 11:15 वाजता किसनरावला मोबाईल केला. बरं का, कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, आणि वेळ का सखळ्याला वेला. देव आले वस्त्रहरणाच्या वेळी. पण द्रौपदीनं विचारलं, देवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर, जाणे अंतरीचे सकळ नारायण. तुला कळत नव्हतं का माझ्या द्रौपदीला सभेत ओढत आणणार आहे. द्रौपदे तुझे 5 मिस्टर जुगार खेळायला बसले ना, तेव्हाच कळत होतं पुढं काय काय होणार आहे असं. मग तू आधीच का नाही आला. मी तर 9:45 आलो. पुढं चहा पित होता का. नाही, मजा बघत होतो. म्हणजे खरं सांग द्रौपदे, वडत आणल्या तुला माझी आठवण आली का. मी 10 वाजल्यापासून बघत होतो. त्या म्हाताऱ्या भीष्माकडे पाहत होते, त्यांनी खाली मान घातली. मग द्रोणाकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. मग कृपाचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. आपल्या 5 बुवाकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, आणि नाईलाज झाल्यावर 11:15 मला मोबाईल केला. मग धावलो का, माझं ठरलेलं आहे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी. तुका मन भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी कैवारी नारायण. भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे आलिया भोगासी असावे सादर. पण पुढचे शब्द, देवावरी भार घालवनिया. मी एकदा त्याच्यावर भार घातला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साखरे, 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 मग तो कृपा सिंधू निवारी साखरे.
माझ्यावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. हे पुढचा शब्द आहे निवारी साकडे. पहिलं तो साकडेच पडू देत नाही. काहीच साकडे पडू देवानी गोविंद मास मागे पुढे देवानी गोविंद मागे पुढे साकडे पडणे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही. आणि साकडं पडलं ना मग निवारी. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. त्याला कृपा सिंधू म्हणतात. तो कृपेचा समुद्र आहे. त्याला त्याच्या कृपेला समुद्राची उपमा का दिली याचे कारण काही कृपेचे ओढे आहे, काही कृपेच्या नद्या आहे आणि तो कृपेचा सागर आहे. कृपेचे ओढे, ओढ्याला पाणी असतं पण 2 तासाकरता. पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही ओढा पलीकडे. एकदा ओढ्याला पाणी. शेतकरी पेरणी करून आले. ओढा वाहत होता. म्हणले गावात जायचं तरी. म्हणलं काय दिवसभर टिकणार आहे का? तास 2 तास पाणी टिकल. बस म्हणला काय पेरणी केली वगैरे चर्चा दोघांची सुरू. म्हणले आतापर्यंत चिलीम झाली असती. चिलीम जुना काळ. मग चिलीम सुरू झाली. यांची एकानं चिलीम काढली, दुसऱ्यानं त्याला मदत करायचं ठरवलं. त्यानं ते चिलीम खडा काढला, काडी घातली, चिलीम स्वच्छ केली, खडा पुसला, तो चिलीम मध्ये टाकला, तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला. हे नीट आहे का? त्याला खाली एक कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात. आणि ती थोडी वलसर करून गुंडाळायची असते. डबल गुंडाळतात कारण जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा हा ओढणाऱ्याचा हेतू. टीव्हीला नंतर निघालं डबल फिल्टर चिलीमवाल्याकडे. आधीपासून डबल गुंडा. रे शापी भिजून आण पाण्यात. हा गेला न भिजवता आला. अरे शापी का भिजून आणला? ओढ्यात थेंब नाही. कोणता ओढा? यांना पलीकडे जाऊ देत नव्हता अर्ध्या तासापूर्वी. आता शापी भिजवायला पाणी. तशी काहीची कृपा 2 तासाकरता. समजावं हे ओढ्यासारखी. काहीची कृपा नदीसारखी. नदीमध्ये चढउतार आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडुसुता. शरद कालू रेगेन सरिता ओटू लागे. पावसाच्या दिवसामध्ये नदीचं पाणी वाढतं. पावसाळा संपला म्हणजे उतरतं. तशी काहीची कृपा श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपदात उतरते. श्रावण महिन्यात गावोगावचे महादेव विचार करतात. एवढे भक्त येतात कुठून? बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो 11 महिने रजेवर जाता का रे? मग पुन्हा थोडं दाखवणे. म्हणून श्रावण महिन्यात खेडेगावातली कोंबडी बघा तुम्ही. मुला बाळासह सुरक्षित फिरायला निघली कोंबडी तर 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं मध्ये छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहती, मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला की कोंबडी एकटी दिसल उकिरड्यावर. कोंबडी लेकरं नाही दिसत. चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला, लेकरं संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो होता गणपती उठल्यावर. ही आमची कृपा नदीसारखी. श्रावणात वर जाते आणि भाद्रपदात खाली. काहीची कृपा वड्यासारखी, काहीची कृपा नदीसारखी, पण देव बाप्पाची कृपा सागरासारखी. कधी जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, तरी समुद्र तुम्हाला पूर्ण पाण्यानं भरलेला दिसेल. तसा प्रभू पूर्ण कृपेनं भरलेला, म्हणून त्याचं नाव कृपा सिंधू. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. कृपेचा सागर आहे. कितीतरी प्रमाण आहे. हा तो कृपेचा सागर. बरं का? हा तो कृपेचा सागर. खाली मोबाईल आहे वाटतं तुमचा. हा तो कृपेचा सागर. लक्षात येतं? असू दे, असू दे, असू दे. घरून आला असेल का म्हणे आमचा येतच नाही ब्रह्मचार्याला. जेवणच येतो असं सांगा तुम्ही, म्हणजे टेन्शन सांगा. का म्हणे हा तो कृपेचा सागर. आपुला तो बोल सागर. आपुला तो
बोल सावित्री आपला तो बोल सावित्री धन्य तुझा कृपा सिंधू मनातील धन्य तुझा कृपा बंधू मनातील धन्य तुझा कृपा सिंधू मनातील धन्य तुझा कृपा बंधू मनातील बोल साच करी आपला तो बोल सावित्री धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे हातो कृपेचा सागर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे फक्त तो बाकीचे नाही रते बापुडे काय रंग अजून 36 मिनिट आहे बरं का शर्माजी त्यात विठोबा रखुमाई भजन मधली चाल आणि बरोबर सगळे संपल तेव्हा 1 मिनिट कमीच असेल 12ला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एकदा सर्वांनी हात वर करा एवढे फोटो घे उद्या पेपरला देऊ आपण वर ये हे मोठे मोठे लोक आहे कुणा सापडत नाही आपल्याला आणि लवकर घे हात दुखायच्या आधी स्वर्गात सुद्धा दशरथजीला आनंद होत असेल की आमच्या लेकरांनी केवढा सोहळा केला सर्वांनी एकात आला विठोबा स्वीकारतो आणि गायक लोक चाल म्हणा आलिया भोगासी आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया आलिया भोगासी असावे आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे रस्ती पुढे काय रंगा
ये रती बापुर ये रती रती बापुर का